नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. बघा मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कोणतंही घर नाही की ज्या घरात रोज देवपूजा होत नाही. आपल्या घरामध्ये देवघर आहे, आपण रोज नित्य नेमाने अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करत असतो. पूजा करण्यासोबतच आपल्या घरामध्ये जो दिवा असतो, आपण जर जो दिवा आहे तो रोज देवाजवळ तेवत असतो. कारण आपण जर रोज दिवा लावला तर आपल्या घरामध्ये जे संकट आहेत ते संकटे तारून जातात किंवा आपल्या ज्याही समस्या असतील त्या समस्यासुद्धा हळूहळू दूर होतात. बघा, आपण जर रोज दिवा लावला तर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. जेवढा आपण दिवा रोज अखंड लावला तेवढे आपले जे येणारे संकट आहे त्या संकटाचा नायनाट होत असतो. आता आधीचे जे पूर्वीचे लोक होते, माझे आजोबा होते, ते म्हणायचे की घरात जेवढे तुमच्या देवघरात जेवढे देव आहे तेवढे तुम्ही जर दिवा लावला तर त्याचं फळ तुम्हाला खूप 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 म्हणजे 1,00,000 पटीनं भेटत असतं. पण आता आपल्याकडून शक्य आहे का? नाही. आता ज्यांच्याकडं खरंच शक्य आहे, ज्यांच्याकडं पैसा आहे ते तेल आणू शकतात. त्या महिलांना सांगेल तुमच्याकडे जेवढे देव आहेत 5, 6, 7, 8, 10 तेवढे जर तुम्ही रोज दिवा लावला तर खरंच त्याचं फळ तुम्हाला 100% भेटणार आहे. पण असंच आपल्याकडे जेवढे देव आहे तेवढं आपण लावणं शक्य नाही. पण असंच आता बघा, आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. आपली जी लक्ष्मी आहे ती कोणतरी बांधली आहे, आपल्या घराची प्रगती होत नाही. आपलं घर कोणतरी बांधलं आहे, आपल्यावर करणी बाधा आहेत, आपल्या अनेक अडचणी आहेत. सतत आपल्या घरात कुणाचं ना कुणाचं दुखत असतं, सतत घरात किटकिट असते, घरात नकारात्मकता असते. हे दूर करण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये 21 दिवस प्रभावी 3 दिवे लावायचे आहे. आता ते 3 दिवे 3 गोष्टींसाठी लावायचे आहे. या गोष्टी जर तुमच्याकडं होत असतील तर महिलांना आवर्जून सांगेल, हात जोडून सांगेल की तुम्ही 21 दिवस ही जी सेवा आहे आणि मार्गशीर्ष महिना हा देवीला समर्पित आहे. आपण जर या गोष्टी केल्या तर 100% सांगते आपल्या सर्व गोष्टी नाहीशा होईल. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील, नजरदोष जाईल. जी आपलं घर जे बांधलं आहे किंवा आपली लक्ष्मी जी बांधली आहे, आपल्या घरात पैसा येत नाही, नजरदोष आहेत. आणखीनही जे 2 दिवे लावायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला पहिला दिवा कसा लावायचा, केव्हा लावायचा आपण ते बघू. पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, बघा आता आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे. पहिला दिवा आपण कधीही सुरू करू शकतात. जर पहिला मार्गशीर्षच्या गुरुवारी केला किंवा बुधवारपासून जरी केला, अमावस्या संपल्यानंतर ज्या दिवशी मार्गशीर्ष महिना लागतो त्या दिवशीपासून जरी केला तरी काही हरकत नाही. संध्याकाळी जेव्हा दिवे लागतात त्या दिवे लागायच्या वेळेस आपल्याला पितळाचा, स्टीलचा, चांदीचा, मातीचा, ॲल्युमिनियमचा सोडून ॲल्युमिनियमचा जर दिवा आपण लावला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते, दारिद्र्यता येते, 100% येते. काय होतं, कसं होतं, सगळं होतं. त्यामुळे आपल्याला ॲल्युमिनियमचा दिवा वापरायचा नाही. आता तुम्ही पंतीसुद्धा घेऊ शकता. मातीची पंती दिवाळी संपलेली आहे, मातीची पंती तुमच्याकडे असेल, जर नवीन असेल तर ती मातीची पंती स्वच्छ धुवून घ्या, वाळून घ्या आणि त्यातसुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. दिवा लावताना आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे. नसेल छोटीशी बाटली आणून घ्या, काही महाग नाही. तिळाचं तेल घ्यायचं आहे. 2 वाती घ्यायच्या आहे. एका वातीची 2 वात करायची नाही, 2 वाती घ्यायच्या. वाती नसेल तर आणून घ्या, काही नाही, 10-15 रुपयाला वाती मार्केटमध्ये भेटतात. तुम्हाला जर हाताने येत असेल हाताने देखील तुम्ही करू शकतात. त्यानंतर पंती घ्यायची आहे किंवा दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला जेही शक्य होईल, चांदीचा, पितळाचा, स्टीलचा किंवा मातीचा, तो दिवा घ्यायचा आहे. दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये 2 वाती टाकायची आहे, तिळाचं तेल टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी जी आहे ती लक्ष्मीचं प्रतीक आहे. आपल्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असू द्या, करणीबाधा असू द्या, लक्ष्मी बांधलेली असू द्या, घरात लक्ष्मी राहत नाही, सतत चिडचिड करते, वादविवाद कोणतीही गोष्ट असू द्या, ही जी पिवळी मोहरी आहे ही अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण दिवा लावणार आहे तेव्हा थोडीशी चिमूटभर आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि त्या मोहरी आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आणि दिव्यामध्ये लावल्यानंतर पण दिवा ठेवताना आपण जेव्हा दिवा ठेवणार आहे दिवा खाली ठेवायचा नाही. कारण जे चटके आहे ते भूमाताला लागतात आणि आपल्याला त्याचे जे विशेष परिणाम आहे ते सुद्धा भोगावे लागतात. त्यामुळे जेव्हा आपण तो दिवा ठेवणार आहोत त्याच्या खाली तांदूळ ठेवा. स्टीलची प्लेट असेल तर स्टीलची प्लेट देखील तुम्ही ठेवू शकतात. फुलं असतील तर फुलाची आरास करून तुम्ही त्या फुलावर सुद्धा ठेवू शकतात. त्यानंतर ते दिवा तसंच तेवत ठेवायचा आहे. हा दिवा अतिशय महत्त्वाचा आहे. घरातली लक्ष्मी बांधलेली असेल ती जाईल, नजरदोष जाईल, वास्तुदोष जाईल, घरात सतत चिडचिड असेल, कलह असेल, भांडणं असेल ते सुद्धा तुमचे दूर होणार आहे. त्यानंतर दुसरा दिवा, आता आपण अनेक जण व्यवसाय टाकतो. व्यवसाय टाकल्यानंतर आपला व्यवसाय चालेलच असं नाही.
कोणाची नजर लागते व्यवसायाला, किंवा काहीतरी त्यामध्ये अडचणी येतात, काहीतरी तोटा होतो, किंवा पैसे निघून जातात, किंवा जो पार्टनर असतो तोच सगळा पैसा घेऊन घेतो, असे बरेच कारणं असतात. यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. फुलवात असेल चालेल, 2 वातीची 1 वात केली तीही चालेल, ते घ्यायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल थोडंसं आणून घ्या, पावशर आणू शकता, पावशर तूप आणा आणि ही सेवा 21 दिवस जेव्हा तुम्ही हे करणार आहात तेव्हा तुम्ही करू शकतात. तूप आणायचं, तूप आणल्यानंतर ते दिव्यात टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला 2 वेलची तुम्हाला सर्वांना माहिती असेल, विलायची, वेलची, ती वेलची घ्यायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ती दिवा जो आहे तो आपल्याला देवाजवळ जाळायचा आहे. बघा, असं केल्यानं तुमच्या जे व्यवसायामध्ये तोटा झालेला आहे तो तोटा भरून निघेल. जे तुम्हाला नुकसान झालं आहे ते सुद्धा निघून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा व्यवसाय जो आहे तो पूर्वीसारखा चालायला लागेल. फक्त 21 दिवस ही प्रभावी सेवा करायची आहे. खरंच सांगते, 100% सांगते, तुम्हाला फरक पडणार आहे. आता तिसरा उपाय बघा, आपले मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, अभ्यास करत नाही, वाईट संगतीला लागले आहेत, त्यांना कितीही सांगितलं ते ऐकत नाही, मम्मीवर ओरडतात, पप्पावर ओरडतात. सगळ्यात महत्त्वाचं पती जो आहे तो व्यसनाधीन झालेला आहे, आपण कितीही सांगितलं तर व्यसन सोडायला तयार नाही. तिसरी गोष्ट, त्यानंतर आपल्या घरात सतत चिडचिड आहे, पती पत्नीमध्ये थोडंही जमत नाही, मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही. यासाठी ही जी सेवा आहे अतिशय प्रभावी आहे. आपल्या पतीसाठी तर करा, पण आपल्या मुलांसाठी तुम्हाला ही सेवा करायचीच आहे. काय करायचं, आपल्या शुद्ध गाईच्या गावरान तूप जर तुमच्याकडे असेल अतिशय उत्तम, नसेल तुम्ही थोडंसं विकत घेऊन या आणि आपल्याला रोज संध्याकाळी आपली जी कुलदेवता आहे तिच्यासाठी ही सेवा करायची आहे. म्हणजे जर कुलदेवता आपल्याला जर प्रसन्न झाली तर आपल्या सर्व गोष्टी मार्गी लागणार आहे. काय करायचं, आपल्याला स्टीलचा, पितळाचा, चांदीचा तुमच्याकडे जोही आहे किंवा मातीचा तो दिवा घ्यायचा आहे, त्यात फुलवात लावायची आहे, त्या शुद्ध गाईच्या गावरान तूप टाकायचं आहे आणि त्यात 2 मिरे टाकायचे आहे. मिरे टाकल्यानंतर आपली जी कुलदेवता आहे तिला आपल्याला ओवाळायचं आहे. याने काय होईल, तुमची जी कुलदेवता रुसली असेल, तुमची कुलदेवताची सेवा होत नसेल तर मार्गशीर्ष महिना हा अतिशय प्रभावी महिना आहे. त्यामुळे तुमच्या कुलदेवतेची सेवा होईल आणि तुमच्या सर्व ज्या समस्या आहेत, संकट आहेत, मुलं ऐकत नाही, पती व्यसनाधीन झाले आहे, या समस्या 100% दूर होणार आहे. अतिशय प्रभावी, अतिशय साध्या, अतिशय सोपी सेवा आहे. खरंच सांगते, सर्व महिलांनी करा. पण बघा, तुमच्या आता ज्या समस्या आहेत या तिन्ही जर समस्या असतील तर 3 दिवे एकत्र लावू नका. त्यात आणखीन एखादा जो तेलाचा दिवा आहे आपण जो देवाजवळ लावतो तो दिवा सुद्धा चालू ठेवा. म्हणजे 4 दिवे होतील, 3 दिवे लावायचे नसतात. बघा, ज्याही समस्या असतील त्या समस्येसाठी तुम्ही दिवा लावू शकता. तिन्ही असतील ते तिन्ही लावा, पण त्याच्यासोबत 1 दिवा लावा. अतिशय प्रभावी सेवा आहे. फक्त आणि फक्त 21 दिवस ही सेवा करायची आहे. 100% सांगते, तुमच्या सर्व समस्या दूर होतील. कारण आपण घरात जेवढे दिवे लावू तेवढ्या आपल्या समस्या दूर होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा देवीला समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला ही देवीची सेवा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.